माईक ऑन 1 2 3 1 2 3. हॅलो नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला कळलं असेल की आपली कशाची तयारी चालली आहे ते. तर एक शॉर्ट बाईक राईड करायचा असा प्लॅन आहे. कारण की आता लवकरच आपल्याला एक मोठी चांगली लाँग राईड करायची आहे. तर त्याच्या आधी थोडंसं जरा ब्रेकिंग करायला पाहिजे. म्हणजे आता बरेच दिवस झाले आपण कुठं जास्त लांब गेलो नाही. म्हणजे भोरलाच एकदा दोनदा गेलो असेल तेवढंच. त्याच्या व्यतिरिक्त आपण पुण्याच्या बाहेर गाडी घेऊन गेलेलोच नाही आत्ता. तर एक थोडंसं 20-25-30 किलोमीटरचा रेंज मारून यायचं. म्हणजे थोडंसं जरा प्रॅक्टिस होईल. आणि पाऊस पण सुरू आहे त्यामुळं रेन गिअर्स पण आपल्याला त्याची पण सवय झाली पाहिजे, रायडिंग गिअरची सवय झाली पाहिजे. म्हणून एक छोटीशी ट्रिप करून यायचा विचार आहे. तर आता आपण चाललो आहे जेवायला बाहेर. आणि आत्ता वाजलेत सकाळचे 11-11:30. आता तिथं पोहोचून वगैरे 12:30-1 होतील. जेवण वगैरे करून रिटर्न येईपर्यंत 3-4 वाजतील. असा हिशोबाचा आपल्याला एक आपला प्लॅन आहे आत्ता. सो चलो, जास्त डिले न करता पटकन निघूयात. आणि रूट मे बी कुठला असेल ते मी तुम्हाला सांगतो आता. पण आपल्याकडे मोठं व्लॉगचा सेटअप नाही आहे, त्यामुळे ऑन द गो आपल्याला काही गोष्टी दाखवता येणार नाहीत. पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला मध्ये सांगत जाईल. नाहीतर बॅकग्राऊंडला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेनच. कारण की माईक आणि मोबाईल आपल्याला दोन्ही पावसापासून वाचवायचं आहे. सो चलो. रायडिंग जॅकेट घालणं एक मोठा टास्कच असतो. आणि तो बऱ्याच दिवसानंतर जर तुम्ही ती गोष्ट करत असाल ना, तर ते खूप अवघडच जातं. म्हणजे खरं आत्ता 20-30 किलोमीटरसाठी खरी घालायची गरज नाही आहे. पण म्हणजे काय म्हणतात त्याला, सेफ्टीचा तर पॉईंट आहेच आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे आपल्याला त्याची जरा प्रॅक्टिस होण्यासाठी, सवय होण्यासाठी. जरा फंगस झालेला आहे कारण की बरेच दिवस यूजमध्ये नाही आहे ना. पण आत्ता तरी मी सध्या तरी तसंच यूज करतो. आणि मग नंतर आपण राईडला जायच्या आधी बघूयात आपण ह्याचं जरा वॉशिंग वगैरे जरा व्यवस्थित जर केलं ना, तर ओके, सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होऊन जातील. चलो. रायनॉक्सचं आपल्याकडं रेन जॅकेटसुद्धा आहे, ते पण आता आपण घालणार आहोत. आपण गोव्याच्या राईडच्या वेळेस हे घेतलं होतं. वाटलं नव्हतं हे एवढं अवघड जाईल. आवाज येत असेल तर त्याबद्दल सॉरी. खरखर काय होत असेल तर. चलो, रेडी आहे. आपलं गॉगल घेऊयात. खरं तर आपण आहे ना आपलं ते काय म्हणतात त्याला, जे नवीन आपलं हेल्मेट आहे ना तेच घेऊन जाणार आहे. त्याला आहे हे काय म्हणतात त्याला, सनस्क्रीन. पण तरी पण आपण आपला गॉगलसुद्धा घेऊन जाणार आहोत. सो चलो. ऑल राईट मित्रांनो, आपण आत्ता पोहोचलेलो आहोत कात्रज घाटामध्ये. तर पुण्याच्या फालतू ट्रॅफिकमधनं बाहेर पडून आपण आता कात्रज घाटामध्ये आलेलो आहे. जो सगळ्यात फेमस असा स्पॉट आहे ना, जिथं बरेच लोक थांबून तुम्हाला फोटो काढताना दिसतील. तर तोच हा स्पॉट आहे. मस्त डेन्स जंगल आहे. पावसामुळे चांगली ग्रीनरी झाली आहे. आणि असा काहीसा आपला लुक आहे. आपली गाडी तिकडं आहे, आपण थांबलो इथं. चलो कंटिन्यू करूयात. चला, बायकरला आपण जाऊन दिलेलं आहे, सगळं व्यवस्थित सेट केलेल्या आहेत गोष्टी. आता बघूयात आपला व्हॉइस, आवाज क्वालिटी कशी आहे, व्हॉइस कसा येतोय माहित नाहीये. रेनकोटची झिप जर बंद केली तर चांगला आवाज येईल असं मला वाटतंय. आता आपण थांबून पहिलं ते काम करूयात, म्हणजे आवाजातला डिफरन्स आपल्याला लक्षात येईल. मग चला, तरी पण ओके, व्यवस्थित आवाज येत होता. आवाजात तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता. आता गाडीलाच काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं मला वाटतंय. कारण की जास्तच रेव करावं लागते, जास्तच फायरिंग मध्ये पण थोडा चेंज झालेला दिसतोय मला. पण ठीक आहे, आता मस्तपैकी आपण नजारा एन्जॉय करत चाललेलो आहे आपली बाईक राईड. तर तुम्हाला आहे ना मित्रांनो सांगूनच टाकतो की ह्या ऑगस्ट महिन्यात आहे ना आपली एक मस्तपैकी 3 ते 4 दिवसांची ट्रिप करायचा आपला प्लॅन आहे. जशी आपण गोवा ट्रिप केली होती ना, तसंच आत्ताची पण ट्रिप करायचा प्लॅन आहे. तर त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळतील, म्हणजे कुठं चाललोय, काय चाललंय.
पण एक लॉंग बाईक राईड आपली परत एकदा होणार आहे मस्तपैकी, आणि ती पण आपण या वर्षी पावसाळ्यातच करतोय. तर चलो पुढे आता कंटिन्यू करूयात आणि डायरेक्ट आता पोहोचल्यानंतरच तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो. ग्रीनरी बघा मस्त आहे ना. ऑल राईट मस्तपैकी मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे. आपण आता आहे खेडशिवापूरच्या भागामध्ये, म्हणजे खेडशिवापूरच्या जस्ट अलीकडं वेळूच्या पुढे जे आपलं कैलास गड आहे ना त्याच्या समोर एक हॉटेल आहे जय भवानी म्हणून. तिथं मस्तपैकी आपण आता व्हेज थाळी खाल्ली, खूप भारी होती, मस्त होती. तर 3 वाजलेले आहेत आता, दिसतंय का नाही. तर आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न आहे, पण आता बघूयात, आपण ठरवूयात काय करायचं ते. पहिलं इथून बाहेर पडू. चलो आता मस्त आहे की आपण पेट्रोल भरून घेऊयात गाडीत. ऑल राईट मित्रांनो, आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे आणि आपण आता सध्या जरी आता परतीचाच विचार करतोय, म्हणजे आता जाऊयात घरी, कारण की आपली ही मस्तपैकी शॉर्ट ट्रिप झाली. आपण जेवण पण आपलं छानपैकी झालेलं आहे आणि आता 3:30 वाजत आलेत. आणि तुम्हाला माहितीच आहे दुपारचं जेवण जर मजबूत झालं, दाबून झालं तर काय होतं, फिलिंग स्लीपी. आणि मित्रांनो त्या बाईक राईडसाठी आहे ना आपल्याला भरपूर सारी काही खरेदी पण करायची, म्हणजे बऱ्यापैकी शॉपिंग सुद्धा होणार आहे आपली रायडिंग रिलेटेड. त्यानंतर पावसापासून वाचण्यासाठी आणि आपला ऑडिओ अजून चांगला क्वालिटी होण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आपण शॉपिंग पण करणार आहोत. तर त्याचे पण मी अनबॉक्सिंगचे वगैरे व्हिडिओ करेन, प्रिपरेशनचे व्हिडिओ करेन. तर तुम्हाला आता मे बी अजून 2-3 व्हिडिओज पाहायला मिळतील. त्यानंतर डायरेक्ट आपली बाईक राईडचाच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. सो चलो मस्तपैकी कात्रज घाटात आपण आता एन्जॉय करत चाललो. आता इथे एक सुंदर असा धबधबा सुरू झाला आहे, तो मी आता तुम्हाला थांबून दाखवतो. आता बऱ्यापैकी पब्लिक थांबले तिथं, बघूयात आपल्याला चान्स मिळतोय का. रस्त्यावरूनच एकदम क्लिअर दिसतो. तर चला मित्रांनो, आता ह्याच सुंदर अशा नोटवरती, ह्याच सुंदर अशा धबधब्याच्या दृश्यांच्या नोटवरती आपण आपला हा व्हिडिओ आता इथंच एंड करूयात. तर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आपली शॉर्ट बाईक ट्रिप तुम्हाला आवडली असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच एका नवीन सुंदर अशा व्हिडिओमध्ये. मे बी मी तुम्हाला म्हटलं तसं प्रिपरेशनचे व्हिडिओ असतील किंवा आपली एखाद दुसरी ट्रिप होईल मध्ये नेक्स्ट सॅटर्डे संडे, त्याचे व्हिडिओज असतील आणि मग नंतर आपले थेट बाईक राईडचे व्हिडिओ चालू होतील. तर मस्तपैकी एन्जॉय करा आणि सेफ राईड. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसं राईड सेफ, सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट आहे. पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा, एन्जॉय करा, निसर्गात फिरा, आनंदात राहा. ओके, टाटा, बाय बाय, चलो.